नमस्कार मित्रांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. शिवा आणि घरचे सगळे आलेले असतात, मस्त चहा पित असतात. आजी आणि वंदना अजूनही आभार प्रदर्शनच करत असतात. खरंच कौतुक आहे आणि आभार मानावं तितकं थोडं. शिवा येते आणि शिवा म्हणते, काय का आभार प्रदर्शन संपलं नाही का अजून? बास. आणि आभार मानायचे तर ते आशूचे माना, सगळं काही आशूने केलंय. आजी म्हणते, एक मला गोष्ट कळत नाहीये, मला तुम्ही सांगा हे नक्की झालं कसं? आजी, कसं झालं काय झालं याच्यापेक्षा आपण आपल्या घरात ते हे महत्त्वाचं नाहीये का? का उगाच प्रश्न विचारतीये? सीताई म्हणते, मला खात्री होती हे सगळं आशू आणि शिवा करणार म्हणजे करणार, त्यामुळे मला कुठेतरी आशेचा किरण होता. आणि खरंच मला जी आशा होती ती यांनी पूर्ण करून दाखवली आणि आपलं घर आपल्याला परत मिळालं. आजी म्हणते, हो ना सीताई, तुम्ही आमच्यासाठी इतकं केलंय की तुमचे सुद्धा आभार मानावे तितके थोडे. सीताई म्हणते, काही केलं नाही हो मी, अगदी कर्तव्य तेवढं काय पार पाडलं, पण सारखं सारखं हे आभार मानू नका. आजीला आणि वंदनाला इतके उपकार झालेले असतात की ते सारखे म्हणतात, खरंच तुमच्यामुळे सगळं काही झालंय. यांच्या गप्पा चाललेल्या असतात, हसत असतात, आनंद व्यक्त करतात किंवा आभारही मानतात. पण याच्या सगळ्यामध्ये दिव्य कुठेच नसते. दिव्या ऐकत असते. दिव्याला यांचं कौतुक केलेलं काही फारचं आवडत नाही आणि तोंड वाकडं करून यांच्या मागे उभी राहिलेली असते. शिवा म्हणते, माझ्या पाहना गँगने खूप मदत केली या, त्यांचा हातभार लागलाय म्हणून आपण इथपर्यंत आलो, नाही तर आलोच नसतो. वंदना म्हणते, सगळ्यांना जेवायला बोलवणार आणि पोटभर आवडीचं जेवण देणार. सीताई म्हणते, चालेल, पण मी त्या लोकांची इतकी चांगली वागले, इतकी त्यांची काळजी घेतली, सगळं काही मनापासून केलं होतं मी त्यांच्यासाठी. एवढं करून सुद्धा त्यांनी खोटा आळ माझ्यावर घातलास ना, आणि म्हणून हा निर्णय घेतला, बाकी काही नाही या कीर्ती. बरं झालं, तू जो निर्णय घेतला तो अगदी योग्य होता, कारण तुलाच घ्यायचा होता, आई काही करणार नव्हती. शिवाने पूर्ण त्याच्या जाळ्यामध्ये अडकवलंय ना आईला, त्यामुळे आई काही बोलू शकत नाही. बरं झालं बाई, तू काय बोलली ते बोलली, घरासाठी कुणीतरी निर्णय घेणं योग्यच आहे ना ग, म्हणून मी बोलले काकी तुला. कीर्ती उर्मिलाशी बोलते आणि गालातल्या गालात हसत असते, कारण कीर्ती हे सगळं काही मुद्दाम करत असते. कोणाबद्दलही तिला काही वाटत नाही, सिंपती वगैरे किंवा काळजी, ती फक्त स्वार्थी स्वतःचाच विचार करत असते. इकडे आता चहाची पार्टी चाललेली असते आणि सीताई म्हणते, या घराला वाटत असेल की आपली माणसं आपल्याबरोबर आहे, घरालाही आनंद वाटत असेल. आजी म्हणते, हो ना, उन्हात पावसात गरिबीत सगळ्या काही गोष्टीत या घराने आम्हाला साथ दिली. आजी म्हणते, हे घर दुसऱ्याच्या ताब्यात गेलं तेव्हा आम्हाला जितका तरस झाला ना, तेवढाच तरस या भिंतींना सुद्धा झाला असणार दुसऱ्याच्या ताब्यात गेल्यावर. हे सगळे बोलत असतात. कीर्तीने दिव्याने मात्र इतका मोठा चंबू केलेला असतो तोंडाचा, एकही शब्द बोलत नसते. यांच्या गप्पा चाललेल्या असतात. दिव्या मात्र तिच्या याच्यामध्ये मग्न असते आणि ती मनातच बोलते की सगळं काही माझ्या प्लॅनप्रमाणे अगदी व्यवस्थित चाललं होतं, मला हवंय अगदी तसं, सगळं काही मला मिळालं होतं अगदी माझ्या मनासारखं. कीर्तीने डाव खेळला, पण तो फक्त तिच्याच बाजूने हे झाला. माझा डाव माझ्यावरच उलटला, माझ्या प्रकरण सगळं काही माझ्याच अंगाशी आलं आणि या उलट आता चंदन दारू सुद्धा प्यायला लागलाय. सगळं काही हातातून गेलं आणि चंदनला एक वाईट व्यसन लागलंय दारूचं. म्हणजे सगळं काही आहे तर मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. या सगळ्या प्रकरणातून माझा काही एक फायदा झाला नाही. कीर्ती सुद्धा आणि दिव्या सुद्धा दोघीही फक्त स्वतःच्याच फायद्याचं बोलत असतात, त्यांना दुसऱ्यांचा काही एक विचार नसतो. आजी म्हणते, समद माझ्या शिवाने आणि आशूने केलंय, इतकी दमली आहे तुम्ही, आता जा आणि आराम करा. वंदना म्हणते, इथली काळजी करू नका, तुम्ही तुमचा संसार सुखाने करा, आम्ही बघू आता आमचं काय करायचं ते. तुम्ही इथपर्यंत आणून पोहोचवलंय ना, पुढची जबाबदारी आमची, तुम्ही मात्र दोघं सुखाने संसार करा. कीर्ती म्हणते, छान झालं ना का ग आई आजी, सगळं काही व्यवस्थित आणि आनंदाचं झालंय का ग शिवा? तू तर खुश असशील, खूपच खुश, कारण सगळं काही मिळवलंय तू आणि सगळं काही क्रेडिट तुला मिळतंय ना शिवा, तुला आणि आशूला, त्यामुळे तुझा काय आनंद बाई वेगळाच असणार. आता घरी जाशील आणि निवांत झोपशील, हो ना ग शिवा? शिवा म्हणते, अशी काय बोलतेस ग दिव्या? दिव्या म्हणते, विसरला तुम्ही सगळे? शिवा म्हणते, काय काय विचारतीये तू? अगं हो, तू ऐकलंय तेच, माझ्या बाळाचं काय, तुम्ही तुमच्या आनंदामध्ये मस्त आहे, पण माझ्यावर जो घात झालाय, माझ्या बाबतीत जे झालंय ते भरून निघणार आहे का? माझं बाळ तुम्ही मला परत मिळवून देणार आहे का? काहीच नाही. शिवा, दे बरं उत्तर, मी काय तुला प्रश्न विचारला, माझं बाळ तू मला परत मिळवून देशील का? आता मात्र आई म्हणते, दिव्या डोकं पिकं फिरलंय का? काय बोलतीये, काय अक्कल चालतीये का? शिवा कसलं तुझं बाळ मिळवून देईन का परत? आणि यात शिवाचा संबंध आलाच कुठून? दिव्या म्हणते, आई त्या घराने माझं बाळ घेतलंय, बाळ, आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद हिसकावून घेतला त्या घराने. या सगळ्या प्रकरणामुळे चंदन दारू प्यायला लागलाय आणि मला समोर फक्त अंधार आणि अंधारच दिसतोय, मला काही एक सुधरत नाहीये. चंदन तर दारू प्यायचं सुटली नाही तर माझ्या आयुष्यात फक्त अंधार आणि अंधारच आहे. अगं शिवा, तुझी बहीण इतक्या दुःखामध्ये असताना, इतकी प्रॉब्लेममध्ये असताना तू मात्र त्याच घरात
जाणार आणि तिथे राहणार का? तुला तुझ्या बहिणीचा विचार कशाला येतो? तू फक्त तुझा विचार कर शिवा. पहिल्यापासून तू फक्त तुझाच विचार केलाय. आजी म्हणते शिवाचा काय संबंध आहे? दिव्या जरा शांत बस. शिवाचाच संबंध आहे, तिच्याच घरात माझं बाळ गेलंय. आशू म्हणतो दिव्या होतील का गोष्टी नीट? एवढं टोकाचं का बोलतीये? अरे आशू टोकाचं बोलतीये म्हणजे हेच योग्य आहे आणि म्हणून मी तेच बोलतीये. सीताई म्हणते दिव्या आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी आहे, पण यामध्ये शिवाचा काही दोष नाहीये, उगाच तिला मध्ये ओढू नकोस. दिव्या म्हणते सीताई हे बघा मी सगळ्यांना दोषी ठरत नाहीये किंवा सगळ्यांचा दोष आहे असं म्हणतही नाहीये, पण सीताई माझ्या बाबतीत जे घडलंय किंवा माझ्या मनावर जो आघात झालाय, त्या घरात मला जो त्रास झालाय त्याबद्दल माझ्या बहिणीकडे मी काहीतरी मागू शकते. माझी बहीण आहे त्यामुळे तिला मी आधार मागू शकते. मला मनात काय वाटतंय माझ्या बहिणीला सांगू शकते. तुमच्या घरच्या सगळ्या लोकांना मी काही दोषी धरत नाहीये. मी फक्त माझ्या बहिणीकडे मागते आणि ते तर मी नक्कीच मागू शकते ना. आजी म्हणते या दिव्याचं असं कानपाड फोडेन. आई म्हणते आई तुम्ही शांत बसता का जरा? दिव्या तू जरा शांत बस आणि आतल्या खोलीत जाऊन आराम कर. दिव्या हे सगळं मुद्दाम बोलत असते. तिला असं वाटतं की असं बोलल्याने, कांगव केल्याने, आरडाओरडा केल्याने सीताई मला परत त्या घरात राहण्यासाठी घेऊन जाईल आणि ते घर मला मिळेल असं दिव्याचं स्वप्न असतं. दिव्या म्हणते आई एकदम शांत बस, मला बोलू दे आता, कुणीच बोलायचं नाहीये. आणि उभी राहते आणि जोरजोराने बोलायला लागलेली असते. शिवा तू आज मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि दोघांमधून एक निर्णय घ्यायचा. शिवा तुला तुझ्या बहिणीसोबत राहायचंय, बहिणीच्या दुःखात साथ द्यायची आहे, बहिणीचं दुःख सावरायचंय किंवा बहिणीवर जो प्रसंग ओढवलाय त्यातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे की तू या उलट तुझ्या घरी जाणार, सुखाने संसार करणार, तुझ्या एवढ्या मोठ्या घरात सुखाने अगदी सुखी संसारात तू रमून जाणार आणि तुझ्या बहिणीचा विचार तुला कुठेही येणार नाही. शिवा तूच ठरव आता नेमकी तुला काय करायचंय. इथे राहायचंय की तुझ्या घरी जाऊन तुला आनंदाने संसार करायचाय. काय बोलतीये दिव्या, खरंच अक्कल विक्कल आहे का तुला? शिवा तुला जर तुझ्या घरी परत जायचं असेल सुखाने संसार करायला तर आजपासून दिव्या तुझ्यासाठी मेली समजायचं. तुझा माझा काही एक संबंध नाही. तू जर मला निवडलंस तर तुला ते घर कायमचं सोडायला लागणार. त्या घराशी तुझा काही एक संबंध नाही. ही दिव्या इतकी बावळट असते आणि बावळटपणासारखंच बोलते आणि त्याहूनही शिवा बावळट असते की सगळं काही सहन करते दिव्या म्हणेल तसं. शिवा म्हणते दिव्या तू काय प्रश्न विचारलाय तुला कळतंय का? मी माझा संसार घरदार कस काय सोडू तुझ्यासाठी? मी कस काय म्हणजे काय? तुला बहिणीची काळजी नाहीये का? तुला फक्त तुझा सुखी संसार हवाय का? शिवाचा काही एक संबंध नसतो किंवा शिवाचा काही दोष सुद्धा नसतो. दिव्या मुद्दाम हे सगळं काही करत असते आणि बळच सगळ्यामध्ये आता शिवाला ओढत असते. कारण शिवाचा आनंद, शिवाचा ऐश आराम, शिवाची परिस्थिती दिव्याला काही आवडत नसते. शिवा पुढे गेलेली, शिवाचं कौतुक झालेलं, शिवा आनंदात असलेली दिव्याला पहिल्यापासूनच टोचतं आणि आता सगळं काही ऐश्वर्य बघून दिव्याला तर अजूनच त्रास होतो. त्यामुळे शिवाला इथंच ठेवून घ्यायचं असा तिचा प्लॅन असतो. आई आजी म्हणतात यात शिवानीचा काय दोष आहे ग? शिवानीला बळच ओढू नको का? शिवानीने त्या घरात जाण्याचा निर्णय घेतला तेही आपल्या सगळ्यांना घेऊन. त्यामुळे शिवाच्या म्हणण्यावरच आपण त्या घरात गेलो होतो. त्या घराने माझं सगळं काही नेलंय, माझं बाळ नेलं, माझं सुख नेलं, माझं हसू नेलं, माझा संसारच गेलाय त्या घरामध्ये. सगळं काही झालंय शिवामुळे आणि त्या घरामुळे. त्यामुळे शिवाला मी किंवा ते घर दोन्हीपैकी काहीतरी निवडायला लागणार. जर मला शिवाने निवडलं तर ते घर कायमचं विसरायचं आणि ते घर निवडलं तर मला कायमचं विसरायचं. शिवाकडे ऑप्शन आहे आणि शिवाने ते निवडायचं. आई आणि आजी खूप सांगण्याचा प्रयत्न करतात की तू जो विचारतीये दिव्या ते चुकीचं आहे. यामध्ये शिवाचा काही एक संबंध नाही किंवा शिवाने काही केलेलं नाहीये. त्यामुळे तिला तू टार्गेट करूच नको. दिव्या इतकी विचित्र असते, तिला फक्त स्वार्थ आणि स्वतःचं कळत असतं. त्यामुळे शिवा इथून गेली की ती आनंदाने संसार करणार हे मात्र तिला आवडत नसतं. त्यामुळे सगळं काही नाटक करत असते. सगळे सांगण्याचा प्रयत्न करतात पण दिव्या कोणाचं ऐकायला तयारच नसते. सीताई म्हणते हे बघ दिव्या तू जे बोलतीये किंवा तू निर्णय घेतेय तो अगदी चुकीचा आहे. यामध्ये आमच्या शिवाची काही एक चूक नाहीये आणि शिवाचं तेही घर आहे आणि हे सुद्धा घर आहे. दोन्ही घरांमध्ये शिवा निवडच कशी करणार? आणि निवड करायची ठरली तरी तिच्यासाठी ते अवघड जाणार आणि निवड करायचा प्रश्नच येत नाही. कारण या सगळ्यामध्ये शिवाची काही एक चूक नाहीये. त्यामुळे दिव्या तुझे शिवाला विचारतीये ते चुकीचं विचारतीये आणि शिवा असं काही करणार नाही. तुला जे हवंय ते कळतंय का? आणि तरीही तुला वाटत असेल की शिवाची चूक आहे तर हे बघ जे काय तुझ्याबद्दल झालंय ते दुर्दैवीच होतं. त्याबद्दल खरंच मला वाईटच वाटतंय आणि इतकं वाईट वाटतंय की बस. आणि ते आमच्या घरात झालंय त्यामुळे मला जास्तच गिल्टी फील होतंय. पण हे बघ तुझ्या समाधानासाठी मी स्वतः माफी मागते. जे काय झालं त्याबद्दल तू मला माफ कर. सीताई आता स्वतः माफी मागते. त्यामुळे आजी आणि आई उठते आणि म्हणते सीताई तुम्ही माफी मागू नका. तुम्ही कशाला माफी मागताय? आजी उठते आणि दिव्यावर धावून जाते. दिव्या बाद झाला हा तमाशा, किती तमाशा करशील ग? स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे संसार मोडतीये का? दिव्या आता बास.
आजी म्हणते दिव्या, हे सगळं काही रांगकुळ घालून सगळं काही परत येणार आहे का? तुझं बाळ परत येणार आहे का? आणि येणार असेल ना बाई, तर मी तुझी माफी मागते. आजी हात जोडते आणि दिव्याचे हात जोडून माफी मागते. तेवढ्यात काही चंदन आलेला असतो. चंदन म्हणतो, आजी थांबा, माफी बिफी मागू नका, इतकी महान नाहीये ही दिव्या. माफी जर मागायची असेल तर दिव्याने सगळ्यांची माफी मागितली पाहिजे. शिवाला अशी अट घातली ना दिव्याने, इनीच तिची माफी मागितली पाहिजे. शिवा म्हणते, चंदन असू दे, शिवा तू शांत बस, मला बोलू दे, 1 मिनिट तू जरा शांत राहा. चंदन आता चांगलीच कान उघडणी करतो दिव्याची, पण कितीही कान उघडणी केली तर दिव्यावर काही एक परिणाम होणार नसतो. का ग ए दिव्या, विसरलीस का तू? आपल्यावर जे झालं ते चुकीचं होतं आणि काही केलं तर ते भरून तर निघणारच नाहीये. पण आपल्या वाईट प्रसंगात, आपल्यावर जेव्हा वाईट वेळ होती तेव्हा आशू आणि शिवा हे दोघेच होते की जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपलं घर गेलं तेव्हा आपण अगदी गॅरेजवर राहत होतो, तिथून उचलून त्यांनी स्वतःच्या घरी नेलं, आपली मदत केली, आपली काळजी घेतली. आणि तू सगळं काही विसरली एका मिनिटात, एका क्षणात. आणि आता वरून शिवाला अशी आट घातली, विचित्र. तुला लाज वाटत नाही का ग दिव्या? दिव्या म्हणते, माझ्यासोबत झालं ते. चंदन चिडतो आणि म्हणतो, सगळं काही केल्याने बाळ काय परत येणार आहे का? दिव्या म्हणते, असो, माझा नवराच जर माझ्यासोबत नाहीये तर मी बोलू कशासाठी आणि कुणाकडे न्याय मागू? आणि आता रडायचं नाटक करते आणि तिथून निघून गेलेली असते. सगळे मात्र दिव्या दिव्या करतात. दिव्या आता तिथून निघून गेलेली असते. दिव्या रागाने गेलेली असते. आई म्हणते, शिवानी तू नको विचार करू, जाऊ दे, गेली तर जाऊ दे, जरा वेळाने होईल तिचे डोकं शांत. सीताई म्हणते, बरोबर आहे, तिची काय प्रसंग आहे, तिच्यावर काय वेळ आहे, आपण तो समजून घेतला पाहिजे, तिला जरा निवांत वेळ दिला पाहिजे. शिवा तू शांत बस, अजिबात काळजी करू नको. सीताई म्हणते, चला आता आम्ही निघतो. आशू म्हणतो, चंदन हे बघ, जे झालं ते खरंच वाईट होतं, कशानेच ती गोष्ट भरून निघणार नाही, पण तू स्वतःला सावर, सांभाळ आणि तुझ्याबरोबर तू दिव्याची सुद्धा काळजी घे. तिची खूप वाईट अवस्था आहे रे, आपण तिला समजून घेतलं पाहिजे. चिडचिड होणं साहजिक आहे, तिच्यावर चिडू नको आणि तिला समजून घे, तिची साथ दे. हो आशू, तू म्हणतोय तसंच करतो. सीताई म्हणते, चला आता. आजी म्हणते, सीताई आमच्यामुळे खूप दगदग झाली आहे, घरी जा आणि आराम करा. आणि हो, घरी गेल्यावर आमचं टेन्शन घेऊ नका. हे बघा आजी, तुम्हाला काही लागलं तरी बिनधास्त मला हाका मारायची, मी लगेच येऊन तुमच्यासमोर हजर होणार. आजी म्हणते, सीताई तुम्ही जे केलंय ते खूप आहे, आता आम्हाला कशाचीही गरज नाही, आणि तसं काही वाटलं तर नक्की सांगणार. आता सीताई तिथून निघते, तिच्या मागे आशूही गेलेला असतो आणि शिवाही सगळ्यांच्या गळ्यात पडते आणि शिवाही तिथून गेलेली असते. इकडे मात्र आता कीर्ती स्वयंपाक बनवत असते आणि उर्मिला काकी येते आणि म्हणते, काय ग, स्वयंपाक झालाय ना, मग तू काय करतेय ग कीर्ती? उर्मिला म्हणते, मी विचारलंय कीर्ती तू काय करतेय? सरप्राईज म्हणजे काय ग? अगं काहीतरी गोड करतेय मी. म्हणजे काही स्पेशल आहे का? अगं काकू, हा प्रश्न आहे का हा विचारण्यासारखा? गोड करतेय म्हणजे ऑब्विसली आनंद असणार, काहीतरी छान प्रसंग असणार, म्हणून तो गोडाधोडाचं करतेय ना मी. कीर्ती म्हणते, निगेटिव्ह गेलीये ग, निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आपल्या घरातून गेल्या, एक शांतता आली, सुख समाधान सगळं काही आलं. मुळात म्हणजे ती घाण गेली आहे ना घरातून, इतका आनंद होतोय. वाव, तुला माहिती आहे का, मला असं वाटतं घरात काहीतरी पूजा करावी, होम हवन करावं, म्हणजे काही घर अगदी पवित्र आणि शुद्ध होऊन जाणार. पण त्याआधी आपण खीर करूया ग. कीर्ती म्हणते, हो ना, पण ते सगळं करण्यासाठी आहे ना, खीर बनवायला आधी शेवया तुपावर छान भाजायला लागतात. कीर्ती म्हणते, अगो हो, मी विसरलेच काकू, तू मदत कर ना प्लीज. उर्मिला म्हणते, सरक इकडे, मी करते. कीर्ती म्हणते, काकू तू सुद्धा खुश या, चेहऱ्यावर दाखवलं नाही तरी चालेल, पण मला माहिती आहे की तुला मनातून खूप आनंद झालाय. आता उर्मिला म्हणते, कीर्ती नेमकी तुझं नाटक तरी काय चाललंय ग? खुश वगैरे, आनंद वगैरे, जिंकण्याचा हारण्याचा हा काही डाव होता का? किंवा काही युद्ध चालू होतं का? कोण जिंकलं कोण हारलं? तू काय बोलतीये ना कीर्ती, जरा विचार करून बोलत जा. उर्मिला म्हणते, माझ्यावर जो खोटा आरोप होता त्या आरोपासाठी लढले, बाकी दुसरं काही नाही. आणि हे बघ, तुला हे गोडाधोडाचं करायचंय तर तू कर, मला त्याशी काही देणं घेणं नाही, मदत करायची आहे ना तेवढी करते, पण मला आनंद झालाय, मी खूप खुश आहे, मी जिंकले, याचं काही एक संबंध नाहीये, कळालं तुला? या कारणासाठी सेलिब्रेशन केलं तर मला आवडणार नाही. कोणावर तरी दुःखाचा प्रसंग ओढवलाय, आपण इकडे सेलिब्रेशन करायचं हे चुकीचं आहे कीर्ती. कीर्ती सगळं हे मुद्दाम करत असते आणि उर्मिलाच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते, पण उर्मिलाच्या मनात काही नसतंच, त्यामुळे जाणून घेण्याचा काही प्रश्नच नसतो. सगळं काही खोट पाप असतं ते कीर्तीच्याच मनात असतं. इकडे आता उर्मिला बेडरूममध्ये असते आणि बेडरूममध्ये थोडी आवर करत असते. सीताई येते आणि दरवाजातून म्हणते, उर्मिला अगं आहेस का, येऊ का आत? अगं ताई, असं काय विचारतीये, तुझंच घर आहे आणि बेडरूममध्ये यायला माय परमिशन विचारतीयस का तू? सीताई हसते आणि खूप गोड हसून ती उर्मिलाच्या रूममध्ये आलेली असते. सीताई म्हणते, उर्मिला ये, बस माझ्याजवळ. सीताई उर्मिलाला अगदी जवळ घेऊन बसते आणि म्हणते, उर्मिला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मुद्दाम वेळ काढून आली आहे मी. हे बघ उर्मिला,
जेव्हा वाईट प्रसंग असतो तेव्हा आपण खंबीरपणे उभा राहायचं असतं आणि त्या प्रसंगाला साथ द्यायची असते, त्याच्या विरुद्ध लढायचं असतं. प्रत्येक प्रश्नावर उत्तर असतं आणि ते उत्तर मात्र आपण शांतपणे मिळवायचं सुद्धा असतं. सीताई आता उर्मिलाची समजूत काढत असते आणि तिला समजून सांगत असते. तिचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करत असते. उर्मिला, आपण घरातले मोठे आहे ना, मग मोठ्यांनी लहानांना समजून घेतलं पाहिजे आणि जो प्रसंग ओढवलाय त्यावर काहीतरी निर्णय घेऊन मदतही केली पाहिजे. हे बघ उर्मिला, असं मला वाटतं या. ताई म्हणते, उर्मिला कळतंय का तुला काय समजून सांगण्याचा प्रयत्न करतेय? ही मंडळी त्यांच्या घरी गेली आहे ना सुखरूप, त्यांचं हक्काचं घर त्यांना मिळालं. मग आता तू सुद्धा मनात काही ठेवू नको, अगदी व्यवस्थित आणि स्वच्छपणे सगळ्यांची वाग. जे झालं ते एक स्वप्न होतं म्हणून सोडून दे आणि अगदी स्वच्छ मनाने सगळ्यांशी वागण्याचा प्रयत्न कर. काही कटुता मनात ठेवू नको उर्मिला. हे बघ, तुला अगदी सहज आणि स्पष्टपणे सांगतेय मी. सीताई खूप छान प्रकारे तिची समजूत काढत असते. सीताई म्हणते, बघ उर्मिला, शिवाच्या बाबतीतही कटुपणा ठेवू नको आणि तिच्या घरच्यांच्या बाबतीतही नाही. हे बघ, कोणाचाही दोष नव्हता, जे झालं ते झालं. सगळ्यांचा गैरसमज होता तो आपण दूर करूया किंवा दूर झाला असं समजून आपण अगदी नॉर्मल वागायला लागूया. तुला माहिती आहे ना उर्मिला, शिवा कशी आहे, तिचा स्वभाव तर तुला चांगलाच माहिती आहे. त्यामुळे तिच्याबद्दल तर काही ठेवू नको ग. ती माहिती आहे ना, कुणावरही काही प्रसंग असला तरी मदत करायला अगदी धावून तयारच असते. त्यामुळे प्लीज तिच्याविषयी तरी मनात काही ठेवू नको. आता उर्मिला थोडीशी हसायला लागलेली असते. उर्मिला उठते आणि कपाटातून काही वस्तू आणते आणि सीताईच्या समोर ठेवते. ताई, तुला ह्या वस्तू आठवतात का ग? अगं हो उर्मिला, मीच तुला दिलाय आणि इतक्या छान प्रकारे सांभाळून ठेवलाय. खरंच मला छान वाटतं या उर्मिला. उर्मिला म्हणते, ताई, ह्या वस्तू मी का जपून ठेवल्या तुला माहिती आहे का? तू माझी इतकी जवळची आहे, इतकी स्पेशल आहे, म्हणून या वस्तू सुद्धा तितक्या स्पेशल आहे आणि म्हणून इतक्या प्रेमाने त्या जपून सुद्धा ठेवल्या. आणि ताई, तू माझ्यासाठी इतकी स्पेशल आहे की माझ्या आणि तुझ्यामध्ये कोणी जर आलं तर मी अगदी सहन करू शकत नाही, अगदी कुणीही. तू माझ्यासाठी सगळं आहे ताई. दिव्याने जेव्हा माझ्यावर आरोप केला तेव्हा तू माझ्या बाजूने बोलायला हवं होतं, पण तू तसं केलंच नाही आणि मला असं वाटत होतं की माझी ताई तरी निदान माझ्या बाजूने बोलणार. हे बघ उर्मिला, मी जे वागले ते प्रसंगाला जास्त वाचा फुटू नये किंवा त्यातून जास्त वाद मोठा होऊ नये म्हणून मी वागले. मला माहिती होतं आणि मला खात्री होती उर्मिला, तू काही तसं केलं नाही आणि मला विश्वास आहे की तू कशी आहे काय कोणी सांगण्याची किंवा काही दाखवून देण्याची गरज नाहीये. मला तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास आहे की माझी उर्मिला कधीही चुकीचं वागू शकत नाही. पण त्यावेळेला जर मी तुझ्या बाजूने बोलले असते तर भांडण वाद अजून वाढत गेले असते आणि त्या वादातून काहीतरी विचित्र घडलं असतं. म्हणून उर्मिला, त्यावेळेला मी शांत राहिले आणि वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उर्मिला, तू प्लीज काही गैरसमज करून घेऊ नकोस ग. तू समजून घे ना तुझ्या ताईला. सीताईने उर्मिलाची खूप चांगल्या प्रकारे समजूत काढलेली असते आणि उर्मिलाही समजून घेतलेलं असतं सगळं काही. इकडे मात्र आता सगळे जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात आणि खूप छान जेवण बनवलेलं असतं, अगदी गोडाधोडाचं सुद्धा बनवलेलं असतं. सगळे बसलेले असतात. शिवाच्या डोळ्यात मात्र अजूनही पाणी येत असतं आणि शिवा कोणालाही न दाखवता लपून ते पाणी पुसत असते. लक्ष्मण येतो, म्हणतो, अरे वा, गोडाधोडाचं, आज शेवायची खीर. कीर्ती म्हणते, हो, गोडाधोडाचं पाहिजे ना, कारण खरंच स्पेशल दिवस आहे. लक्ष्मण म्हणतो, पण अचानक खीर बनवायचं कारण काय? अरे काका, असं काय करतोय? घरात किती छान वातावरण आहे, किती शांत वातावरण आहे आणि रिलॅक्स वाटतंय ना, म्हणून काहीतरी गोडाधोडाचं करायचं म्हणून केलंय रे. घरात बघ की शांतता आहे, आनंद आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे. चांगल्या गोष्टी घरात आहे आणि वाईट गोष्टी घरातून आशा पळून गेल्यात ना रे, म्हणून. आशू म्हणतो, निगेटिव्हिटी म्हणजे काय? आता लगेच, आशू, तू गैरसमज करू नको रे. तिला असं म्हणायचं होतं, गोंधळ वाद सगळं काही घरातून गेलंय ना, शांतता पसरली असं तिला म्हणायचं होतं रे. तू उगाच गैरसमज करू नकोस हा. आशू म्हणतो, सगळ्यामध्ये शिवालाही त्रास झालाय ना. लक्ष्मण म्हणतो, त्रास होणारच आहे, कारण ते शिवाच्या घरचे. त्रास होणं साहजिकच आहे. आशू, असं काय म्हणतोय तू? लक्ष्मण म्हणतो, तुम्ही दोघी जे बोलताय ते चुकीचं या. शिवाला असं एकदम तुम्ही टार्गेट करू नका. उर्मिला म्हणते, कस काय? आता शिवाने समजून घ्यायला हवंय, तिचं घर नेमकी कुठचं. आता इथे बसली आहे, सगळ्यांसोबत जेवतीये, म्हणजे हे घर तिचं आहे हे आपण समजूया आणि शिवा ही आनंदाने आपल्यासोबत जेवणार. शिवा ही आपल्यामध्ये आहे म्हटल्यावर आपल्यातलीच आहे ती. आशू म्हणतो, काकू बास, नेमकी तुला काय म्हणायचं आहे ना, मला कळालंच नाहीये. सीताई म्हणते, सगळ्यांनी शांत बसायचं आणि कीर्ती एक जरी शब्द बोलली ना तर याद राख, माझ्याशी गाठे आणि कुणीही कुणाला काही शहाणपणा शिकवायची गरज नाहीये. शिवा बाळा, कशाचाही विचार करू नको, जेव बरं तू. आणि जेवणाच्या ताटावर असं रडायचं नसतं, तू व्यवस्थित जेव, मी आहे ना. सीताई सगळं काही सांभाळून घेते. पण आपण बघूया शिवा मात्र सगळ्या गोष्टीतून सावरते का आणि स्वतःला सिद्ध करतीये ते करू शकते का. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.